तोंड कसं आलंय दिसतंय का तुम्हाला? तुम्ही जाता का मग एखाद्या प्रोग्राम? अगं कोमल, माईनं माय आणि बापाचा दोघांचा रोल करायला पाहिजे. पण आता तुम्ही मोकळेच होते, मोकळी नव्हतो, माझे काम बाकी आहे. मला काम होतं. काय काम आहे तुला? तुम्ही व्हिडिओ नाही घेतला आता? काय तुला काय काम आहे सांग? हा, व्हिडिओ नाही घेतला? स्वयंपाकाचं नाही ते करते. पोरगी झोपली का बाबर? 12:30 झाले. हिचं मला समजत नाही काय तर कोमलचं. पाहुणे रावणे आजूबाजूला असते, त्यांच्या बायका व्हिडिओ बनवतात किंवा ते व्हिडिओ बनवतात तर लोक नाव ठेवतात. तसं आमच्यासोबत काही होत नाही, कारण की आमचा आजूबाजूच्या लोकांसोबत काही संबंध नाही आहे. त्यासोबत आम्हाला नातेवाईक देखील म्हणजे भावकी वगैरे जे म्हणतात ना ते नाही आहे. फक्त आत्या वगैरे आहेत, त्यांचं पण काही कन्सर्ट नाही. कारण की किट्ट्या रात्री 2:30 वाजल्यापासून ते 3:30 वाजेपर्यंत फक्त रडत होता. त्याला काय झालं, कसं झालं आणि काऊन झालं हे काहीच नाही माहीत पडलं. नुसतं रडत होता जोरजोऱ्यात. थोड्या वेळ खेळला, 3:30-4 वाजता झोपला. एवढ्या लांबून प्रवास करून येऊन तुमचं म्हणणं असं गाडीतच बसून गेला आणि गाडीतच बसून आला. बसून चल 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 जेवण करायला बेटा, एकटीच बसली तू. हे बघा माझ्या टिकट्या. चल 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 पिवाली लवकर ये, पिवाली पिऊ. बापरे, घ्या गळा भेट घ्या. पप्पी दे पप्पी. त्या बाबा कुरकुर द्यायली पहिले खायला. दे मग धक्का नको देऊ धक्का. ती तिकडे माग गेली ती. बघा या पोरीला किती किंमत आहे का? कुरकुर आणून द्यायला लागली बघा. दे पिऊला पप्पी दे पिऊला. ये आलोय बाबा फायनली घरी आम्ही. हे गाई सुकून गेलं लेकरू. कसं बसून खात होतो एकटं लेकरू. मला देते, थँक्यू. दे बरं. मम्मी कुठे मम्मी? हा मम्मी आली का? हा इकडं आण. ते काढू नको, थांब. ते पती इकडं आण, मला दे ना बेटा मला. हे बघा रोज त्याच विषयी बोलून मला आता बोर झालेलं आहे. मी खरंच सांगतोय, कालच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांनी म्हणजे माझं तोंड एवढं खवळत आहे ना, पण मी खूप शांतपणे बोलतोय. तुम्ही म्हणाल की आमच्या उपकार करा शांतपणे बोलून, पण ठीक आहे. तुम्ही काय करताय ना, परत त्याच गोष्टी बोलू मलाही बोर करायले, सगळ्या लोकांना बोर करायले. तुम्हाला वाटते की ओमनं व्हिडिओ बंद करायला पाहिजे, तर जसं तुमची इच्छा आहे त्या पद्धतीनं आता मी महिनाभर ते व्हिडिओ टाकणारच नाही. महिनाभर सांगतो मी. काय होतंय ना, आम्ही काहीतरी बनवतो, आम्ही काहीतरी दाखवतो. मी खरंच सांगतो, जे 20-30 हजार लोक पाहतात ना त्यांच्यासाठी व्हिडिओ टाकतो. पण तिथंच जर कधी तुम्ही मला एकदम खालच्या पातळीला जाऊन कमेंट करत असतील असे तसे हे ते, काय संबंध आहे? अहो तुम्ही रस्त्यावरून चालणाऱ्या एखाद्या माणसाला बोललात, एक शब्द बोललात, तो सुद्धा ऐकून घेत नाही. इथं कोणी कोणाचं कशाला ऐकून घे, हो की नाही? माझ्याकडे बेस्ट पर्याय आहे कमेंट बंद करण्याचा. पण मला वाटते की 4-4 लोक जे आहे त्यांचं मत व्यक्त झालं पाहिजे, त्यामुळंच मी कमेंट्स ऑन ठेवत असतो. माझा प्रत्येक तोंडातून बाहेर पडणारा शब्द तुम्ही असा उचलून धरता आणि तो पकडून असं चालवता, दाद द्यावा लागेल. तुमच्या माइंडसेटला दाद द्यावा लागेल की तुम्ही एवढा विचार करून जज करता. मी तुम्हाला किती वेळा सांगितलेले की 15, 16, 17, 18 मिनिटाचा व्हिडिओ बघून तुम्ही जज नाही करू शकत. तरी रोज तेच. मागे एक व्हिडिओ बनवला होता सुदर्शन विषयी, किंवा सुदर्शन आमच्यासोबत काय येतो, त्यात पण त्याचाच, काल पण त्याचाच उल्लेख, आज पण तेच, दररोज तेच. कायच करावं, म्हणजे माझं डोकं चालत नाही आहे. मी आता पकून गेलो ह्या सगळ्या गोष्टीला. म्हणजे बाकी कामामध्ये मन लागत नाही ह्या गोष्टी. त्यामुळंच जसं की तुम्हाला सांगितलं 2 दिवसापूर्वी की मी 2 दिवस जे आहे
म्हणजे व्हिडिओ अपलोड करेन तोपर्यंतच यूट्यूब ओपन करत असतो. एरवी यूट्यूब बघतसुद्धा नाही. कधीमध्ये एखाद दिवस कमेंट्स बघितल्यात तर मग तेच होतं आहे ना, राहून तेच होतं आहे. आता काय करू मी सांगा, तुमची इच्छा काय आहे? व्हिडिओ बंद करू का? चला मी एक हे सांगतो तुम्हाला. जर कधी या व्हिडिओला 300 कमेंट्स आल्या आणि 300पैकी 150 लोक जर कधी म्हटले तो व्हिडिओ बंद करून टाक, तर ओमदादा पुढचे व्हिडिओ अपलोड करणारच नाही. बस तेव्हा तुम्ही शांत बसाल. चाललं काय, जग कुठं चाललंय, तुम्ही काय करताय समजत नाही मला. मी विचारात पडलेलो आहे, काय करू आता करू काय? पागल व्हायची बारी आलेली माझी. रात्री एक तर 10-10:30 वाजता घरी आलो. तुम्ही बघितलं असेल, त्यातल्या किट्ट्या रात्री 2:30 वाजल्यापासून ते 3:30 वाजेपर्यंत फक्त रडत होता. त्याला काय झालं, कसं झालं आणि काऊन झालं हे काहीच नाही माहीत पडलं. नुसतं रडत होता जोरजोरात. थोड्या वेळ खेळला, 3:30-4 वाजता तो झोपला. एवढ्या लांबून प्रवास करून येऊन तुमचं म्हणणं असं गाडीतच बसून गेला आणि गाडीतच बसून आला. बसून राहून ते दैन होऊन माणसाला एक चांगली झोप लागत असेल. त्यातल्या 3 वाजता हे असं झालं आहे. ठीक आहे, लेकरांनी केलं, लेकरांचं असतं बाबा परेशान करणं. त्यात पिऊ पण असली असती, परी पण असली असती किंवा ऋतू असली असती. मी त्या गोष्ट मान्य करतो. हे सगळं आमच्या लाईफमध्ये चालू आहे आणि त्यात तुम्ही अशा कमेंट्स करताय. मग आम्ही काय केलं पाहिजे? तुम्हाला माझ्या स्वभावाचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला कोमलच्या स्वभावाचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला आमच्या किचनचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला आमच्या आईचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला राम रोहिणीचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला माझ्या लेकरांचा प्रॉब्लेम आहे. अशामुळं तुमचं आणि माझं घर खेटून आहे का? आपण शेजारी आहोत का? नाही. आपला बांधाला बांधे का? नाही. फक्त तुम्ही तिकडून व्हिडिओ बघताय तुमच्या मोबाईलमध्ये, मी इकडून अपलोड करतोय. कोमल, काय करायला पाहिजे अशा लोकांच्या माइंडसेटचं सांग बरं तू. आतापर्यंत तुला बोलत होते, आता तर मला पण बोलताय, तर मला जास्त टेन्शन येतं या गोष्टीचं. मला तर सुरुवातीपासून बोलतात. कोमल म्हणते मला सुरुवातीपासून बोलतात, मग मी काय करायला पाहिजे? मला वाटतं व्हिडिओ बनवणंच बंद करायला पाहिजे. मी म्हणलं 300 कमेंट्स आल्यात, 150 लोकांना म्हणलं की ओम व्हिडिओ बंद कर, तर उद्यापासून व्हिडिओ येणार नाही. कळलं? हा टाकला कुठे? हा काय शाळेत परीच्या शाळेत जायचं. आज आहे बाबा गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा आहे. ती कोमल जाणार आहे शाळेमध्ये. अगं त्या मॅडम 1 घंटा खाते तिथं. नाही 5-10 मिनिटाचं काम आहे. माझ्या मागं आज एवढे काम आहे मित्रांनो. स्वस्त धान्याचे काम कशाला घेतले? 2 दिवस तिकडे गेलेत ना, काम कोण करीन? माझे घरचे पण आहे ना. हो. घरचे प्रमोशन. वा रे वा. असा विषय मित्रांनो, तुम्हाला खरं सांगतोय. नाही तर नाही, खरं सांगतोय. एवढे सगळे कामं चालू आहेत आणि तुम्ही म्हणता की ओमा रिकाम टेकडा आहे, ओमा असं आहे, ओमा तसं आहे. स्वतःला माझ्या जागी ठेवून बघा, मग कळल. कसं असतं ना, तवे की जलन चम्मच नाही समज सकता. या गोष्टीचा विचार करा. हे सगळे प्रॉब्लेम्स असे चालूच राहणार माझ्या लाईफमध्ये. अजूनही छोटे मोठे खूप सारे प्रॉब्लेम आहेत जे मी तुमच्यासोबत शेअर नाही करू शकत. बघा, स्पष्ट एका शब्दात सांगतोय, 300पैकी 150 कमेंट्स आल्या, व्हिडिओ नको बनवू, तर हा आपला शेवटचा व्हिडिओ असणार आहे. आणि 150पेक्षा कमी कमेंट्स असेल तर मी विचार करेल. पण 100पेक्षा जर काही जास्त कमेंट्स आले तरी मी एकदा विचार करेल की काय आपलं चुकतंय किंवा काय आपण करतोय. कारण की मी नाही सहन करू शकत हे सगळं. आता ठीक आहे, बस झालं की ठीक आहे. तुम्हाला खरं सांगतो मित्रांनो, आमच्या आजूबाजूला राहणारे लोक आहेत का जवळपासचे समजे सगळे, त्यांचा तर काही संबंधच राहिलेला नाही आहे. जे आम्ही व्हिडिओ बनवतो म्हणजे वेगळंच काहीतरी करतोय, त्यामुळे त्या लोकांचं टेन्शन नाही आहे. आम्हाला नातेवाईक नाही आहे जास्त काही, तर त्यामुळे नातेवाईकच टेन्शन नाही आहे. त्यामुळं एवढं फ्री माइंडेड आहे, एवढे व्हिडिओज वगैरे बनवतो. शक्य नाही आहे, कोणाला शक्य नाही आहे. म्हणजे जे काही फॅमिलीज असतात, ज्याच्या पाहुणे रावणे आजूबाजूला असतात, त्यांच्या बायका व्हिडिओ बनवतात किंवा ते व्हिडिओ बनवतात तर लोक नाव ठेवतात. तसं आमच्यासोबत काही होत नाही आहे, कारण की आमचा आजूबाजूच्या लोकांसोबत काही संबंध नाही आहे. त्यासोबत आम्हाला नातेवाईक देखील म्हणजे
भावकी वगैरे जे म्हणतात ना ते नाही आहे. फक्त आत्या वगैरे आहेत, त्यांचं पण काही कन्सर्ट नाही, कारण की तेही स्वतः व्हिडिओ बनवतात. बाकी दुसऱ्या लोकांचा काही ताण नाही. मग बाकी हा ताण कशामुळे घेऊ मी, सांगा. असा विषय आहे. बघू आता काय होतंय काय नाही. तर सकाळी ऑर्डर पडली होती, म्हणजे आल्या ऑर्डर पडली, म्हणजे काल रात्री. आता कालपर्यंत किचन बंद होतं, आता किचन चालू केलेलं आहे. एक मलाही लस्सीची ऑर्डर पडली होती, मला लस्सी बनवून दिली. आणि आता दुपारी वगैरे पडते ना, आता थोड्याफार भाज्या ॲड करायच्या आहेत. जसं की बटर चिकन झालं, बटर पनीर झालं, ह्या 2-3 भाज्या आहेत त्या ॲड करायच्या आहे. बटर चिकनसाठी मला वाटतं थांबा श्रावण होईपर्यंत. आता जरा ऑर्डर चांगल्या पडत आहे, 4-5 पडत आहे दिवसाच्या, संध्याकाळी पडतील आता. आणि पडले तर मी तुम्हाला तसं व्हिडिओच्या माध्यमातून सांगेलच. बाकी इकडे आईचं काय म्हणणं, आई काय म्हणणं आहे तुझं? काही नाही, लोकांचं काय ग, काय बोलताय काय नाही? जाऊ दे, बोलू दे. त्याच्या कामाचे बाहेर बोलायचं. आपण व्हिडिओ बनवतो ना, मग ते आपल्याला माहिती करून देतात ना, बोलू दे. कसली माहिती ग? हुशार करून देतात आपल्याला. तुम्ही हुशार करून देता मित्रांनो. कमेंट करू. बघा आता आईचं म्हणणं आहे की तुम्ही हुशार करून देतात, पण माझं असं म्हणणं नाही. मी याच्या ऑपोजिट आहे. माझं म्हणणं आहे की का आम्ही ऐकून घेऊ? ऐकावंच लागेल. आपले व्हिडिओ पाहतात ते, आपले फॅमिलीमधून येत ते. ऐकलंस? एका ताईचं म्हणणं होतं की कसला कॉन्टेंट क्रिएटर आहे तू, आमच्या कॉमेंट्सवर तू व्हिडिओ बनवतोय, मग काय करू? तुम्ही सांगा काय करू? तुम्ही कॉमेंटच तसे करताय की मला बोलायला भाग पडतंय. आजी कुठे गेली? आजी मंदिरात गेलेली, त्यामुळे आजी तुम्हाला व्हिडिओ दिसणार नाही. इथंच पिल्लू मी. हां, मी कुठे जात नाही आहे, मी इथंच आहे. चला मी तुम्हाला एक परत थोड्या वेळानंतर भेटतो, आवरून घेतलं. ठीक आहे? तोंड कसं आलंय दिसतंय का तुम्हाला? तुम्ही जाता का मग एखाद्या प्रोग्राम? अगं कोमल, माईनं माय आणि बापाचा दोघांचा रोल करायला पाहिजे. पण आता तुम्ही मोकळेच होते, मोकळी नव्हतो, माझे काम बाकी आहे. मला काम होतं. काय काम आहे तुला? आणि तुम्ही व्हिडिओ नाही घेतला आता? काय तुला काय काम आहे सांग? हा, व्हिडिओ नाही घेतला? आणि स्वयंपाक पुरीला स्वयंपाक झोप- स्वयंपाक स्वयंपाक स्वयंपाकाचं नाही, ते करते. पोरगी झोपली का बाबर? 12:30 झाले. हिचं मला समजत नाही काय तर. कोमलचं यायचं कधी मध्ये, नवऱ्याचं काम बी हलकं होऊन जातं. आम्हाला गाडी घेऊन द्या. स्कूटी का? हा, बर चल, लगेच चला. उठ चला उठ लवकर. चला ना, चला लगेच शिकव. चला, गाडी आली ना आम्हाला तुम्हाला विचारणार नाही आम्ही. कायच करा कायच नाही मित्रांनो, समस्या आहे. स्वयंपाकाचा किराणा आणा जाऊ, भाजीपाला आणा दे, तुम्हाला काहीच नाही सांगा. का बरं? सांगितलं तिलाच त्यांना, जर ऑर्डर येईन ना तर ती आपल्यावर पडन. ती मग सांगत ते नका. तेलच नाही आता बसा तुम्हाला. त्या माणसानं खोबऱ्यात तिघांना सांगितलं, तुमच्या तिघांना. त्या माणसानं खोबऱ्यात तेल 8 दिवस लावलं नाही. झाले. म्हणलं तेल कमी नाही लावलं नाही म्हणे, डोकं खाज होते. नाही तर काय लावलं? काय तुमचं नव्या दाम्पत्यवाणी बाबा तुमचं. म्हणलं का बा ते जिपोट्या कशा दिसायला, तुम्ही तेल नाही लावलं? म्हणजे नाही, लई डोकं खाते. म्हणलं शिशी तेलच नाही तर काय लावलं? अरे वा, म्हणजे मी त्या दिवशी घेतली माझ्या हातात बॅटर. ही पोरगी पण झोपत नाही मित्रांनो, नुसतं परेशान करते. पिऊ दादा कुठे? पिऊ दादा नाही बोलत, नाही बोलत. झोपली. हा, परीला पण अंगणवाडीत टाकायचं आणि पिऊला पण अंगणवाडीत टाकायचं. अरे तुला पण अंगणवाडीचं टाकायचं. अंगणवाडीत टाका आणि अंगणवाडीतच मोठं करा त्यांना. हा. कळालं? मग करू. आता अर्ध्यातून काढून घेतो आपण. बरं, पहिलेला तुझ्या माहितीसाठी चालू आहे. जर कधी आजच्या व्हिडिओला कमेंट्स आल्या तर हा आपला शेवटचा व्हिडिओ असणार आहे. कळालं? ते काय म्हणते तर विचारूच नका, ते लोकांनी काय हे केलं काय माहिती. कोणी जादू नाही केला काय? लोक जे तोंडाला येईल ते बोलता. तेच म्हणतोय आज 15 शेवटचं. मिनिटात ते सगळं समजून घेतात, घराचं सगळं इतिहास समजून घेतात आणि भविष्य समजून घेतात. अशी तर माणसं आहेत ती. इथं लोक गाडीचा भरोसा नहीं। क्या ही बोले आप। मेरे को भी कभी कभी टेंशन आता है इससे तुम बात करते तो क्या ही बोले बता। आमच्या आजी आज सकाळपासून बाहेर गेल्यात। मोठ्यांना सोडत लेकरांना सुद्धा सोडत नाही। मग अवघड काम आहे। झोपलीला कुठं दिसू राहिलं का बाबा? डोळे बारी झाले ना काय? मोठेच दिसू राहिले। झालं संपलं। झोप बेटा आता आता निन्नी करा हे माहित होतं जॉकेट टाका
नाही तुला नाही. टिट्टू झोपला ना आपला. टिट्ट्या कवाच झोपला, ती झोपायनच नाही टिट्टू मित्रांनो. मग रात्री जागला मग 1-1.5 घंटा. हा ना, लय 4 परेशान वाजता केली झोपला. टिट्ट्याने, लय अडीच परेशान केलं वाजता रात्री. नाही तुला नाही. तुला चला नाही बोलत आहे. बघून घ्या सगळ्यांना आमच्या एकदा मोठा व्हिडिओ तुम्हाला दिसणार नाही जर कधी कमेंट्स आल्या तर. आता तुम्ही म्हणा 4 वेळा तेच काय म्हणतोय, झालं आता हे शेवटचं बोलतोय एकदा. बाकी आता आवरून घेतो, पटापटा निघायचं आहे बाहेर. चल परी, तू येते पिऊ, तू येते का झोपायला? येते का वरती? निन्नी झोक्यात करते का? झोक्यात करते निन्नी? टाकतील झोक्यात. झोक्यात टाकू. मांडीवर घेतलं आणि तापटलं झोपलं. वैसानी स्वतः ते लय अवघड काम आहे. फोन पाहते ना ते काय? फोन लागतो तिला मित्रांनो, काय सांगू तुम्हाला. आजीबाई काय आल्या नाही आमच्या अजून. परी येईन आता शाळेतून, बघू आता काय होतंय काय नाही. चला, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय, काय वाटतोय मला कमेंट सेक्शनमध्ये सांगत चला. व्हिडिओ आवडला तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा, किंवा नाही केलं तरी चालेल, कमेंटच करा. बघू, मी तसं कम्युनिटी पोस्ट टाकेन. जर कमेंट जास्त आल्या तर मी कम्युनिटी पोस्ट टाकेल आणि तुमचा अलविदा घेईल. ओके चला. आणि हे मी सिरियस बोलतोय, मजाक नाही करतोय. काय करू आता सांगा. तुम्हाला आता मजाक वाटत असेल पण ठीक आहे, जाऊ द्या. चला, काळजी घ्या स्वतःची आणि बघू भविष्यात काय होतं काय नाही, सगळं काही मी तुमचं शेअर करेलच. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल. चला, बाय बाय.